कराडमध्ये आतापर्यंत आपण बऱ्याच टाईपचं फूड एक्सप्लोर केलेलं आहे, अजून सुद्धा करणार आहे, आपल्याला थांबायचं नाही. पण आतापर्यंत एक आपल्याला रिक्वेस्ट आलती, ते बऱ्याच दिवस झाले मी रिक्वेस्ट मागे ठेवलेली, की दादा तुम्ही कराडमधली व्हेज हॉटेल का दाखवत नाही. दाखवणार आहे. आपले कसं आहे, नॉनव्हेज प्रेम आहे, पण कसं आहे व्हेज वाल्यांसाठी सुद्धा आपण व्हेज दाखवणार. पण बरीच चौकशी करून माहिती करून एक मस्तपैकी फर्स्ट क्लास हॉटेल तुमच्यासाठी मी शोधून काढलेला आहे. चौकशी करतोय आपण. आज काय नाही की टेस्ट लोचा चांगला असलं पाहिजे, अँबियन्स चांगला पाहिजे, आणि असंच एक जबरदस्त हॉटेल मी तुमच्यासाठी शोधून काढलंय. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मैत्र चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. आज आपण जिथं आलेलो आहे ते तुम्हाला पहिला लोकेशन सांगतो. कराड कोल्हापूर रोडला मलकापूरच्या पुढे आला आणि कोल्हापूरकडे इकडे मलकापूरकडे यायला लागला की नारायणवाडीजवळ 8 टप्प्यात राधाकृष्ण हॉटेल म्हणून प्युअर व्हेज हॉटेल आहे. या हॉटेलचं वैशिष्ट्य असं आहे की लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत सगळं डिश तुम्हाला इथे मिळतात. पिझ्झा बर्गर पासून मॉकटेल पासून सगळं काही इथं मिळतंय. ब्रेकफास्ट पण सकाळी गर्दी असत्या. मी बघितलं होतं येता जाता करायला ज्याला चाललो होतं, त्यामुळे म्हणलं हीच हॉटेल कव्हर करून टाक्या. चौकशी पण गेलते. जाणार आहे आपण राधाकृष्ण हॉटेलला. यांचं स्पेशल प्युअर व्हेज मध्ये काय स्टार्टर आहे, काय मेन कोर्स आहे ते बघणार आहे आणि त्याची रेसिपी सुद्धा बघणार आहे. चला तर बघूया. पण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघूया आपण इथली व्हेज रेसिपी. चला, राधाकृष्ण प्युअर व्हेज हॉटेलला आपण आतमध्ये चाललोय आणि इथलं अँबियन्स तुम्ही जर बघितला तर एकदम जबरदस्त टाईपचा अँबियन्स आहे. आणि सगळ्यात भारी आवडलेली गोष्ट मी सांगतो तुम्हाला, हायजीनवरती जर तुम्ही फोकस केला तर जबरदस्त हायजीन ठेवलं बघा. एक नंबर वाटतं. इथं आलं की असं वातावरण तुम्हाला असं वाटणार की मस्त बसायसारखं फॅमिलीसाठी तर. आणि क्राऊड भरपूर असतो इथे. आता सुद्धा क्राऊड व्हायला लागलाय, अजून सुद्धा जमल असं वाटतंय मला. हॉटेल राधाकृष्णला आपण आत आलो, तुम्हाला अँबियन्स इथलं दाखवलं. पण आपल्याला इथलं काय स्पेशल खायचं आहे हे आपल्याला या हॉटेलचे ओनर सांगणार आहेत. ह्या हॉटेलचे राधाकृष्ण हॉटेलचे ओनर आपल्याकडे. सर नमस्कार. नमस्कार, माझं नाव अभिजित अंगराव चव्हाण. चव्हाण. मी हॉटेल राधाकृष्ण प्युअर व्हेजचा रेस्टॉरंट मालक आहे. आपलं राधाकृष्णमध्ये स्वागत आहे. थँक्यू सर. आणि आमच्या कवयातर्फे थँक्यू. पण आता तिथे आत आल्यानंतर राधाकृष्णला आपण आलोय, प्युअर व्हेज हॉटेल आहे. काय स्पेशालिटी आपल्या हॉटेलची, आम्हाला तुम्ही काय सांगाल सजेस्ट करा खायसाठी? ओके, बेसिकली सर आपण हा जे रेस्टॉरंट बनवलेला आहे हे आपलं लाईव्ह किचन रेस्टॉरंट आहे. तुम्ही मागे पाहू शकता, इकडे पूर्ण लाईव्ह काउंटर आहेत. काउंटर 1, 2, 3, 4 असे 4 प्रकारचे काउंटर आहेत. याच्यामध्ये आपण सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत प्रत्येक वर्गातल्या खवय्यांना आपण आपल्या परीने उत्कृष्ट दर्जाचे नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत सर्व पदार्थ सर्व्हिस करण्याचा प्रयत्न करतो. ब्रेकफास्ट सुद्धा सकाळी आपल्याकडे असतो. जनरली आपल्याकडे सकाळी 7 वाजता रेस्टॉरंट चालू होतं. आपलं सकाळी 7 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ब्रेकफास्ट असतो. सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत आपल्याकडे लंच, IT डिनर असं असतं. ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला इथे साऊथ इंडियन स्नॅक्स मिळेल. साऊथ इंडियनमध्ये तुम्हाला इडली, डोसा, उत्तप्पा. महाराष्ट्रीयनमध्ये तुम्हाला मिसळ मिळेल, दहीवडा मिळेल, पुरी भाजी मिळेल. त्याच्यानंतर तुम्ही जेवणाच्या सेक्शनकडे जर आपण गेलो तर जेवणाच्या सेक्शनमध्ये तुम्हाला अगदी चायनीज सूपपासून मेन कोर्स, स्टार्टर, सलाड, पापड या सगळ्या गोष्टी तुम्हाला इंडियन मेन कोर्समध्ये भेटतात. स्टार्टरमध्ये आपल्याला काय स्पेशल आहे? स्टार्टरमध्ये सर आपल्याकडे चीज सोनेरी कबाब आहे. चीज सोनेरी कबाब. सोनेरी म्हणजे जास्त जरा सोनेरी उठून वाटते असं. नक्की, त्याचा कलर सोनेरी आहे. डीप फ्राय प्रोडक्ट आहे तो. थोडासा ऑइलमध्ये डीप फ्राय करून थोडासा युनिक टेस्ट आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे, जो आम्ही डेव्हलप केलेला आहे. आणि मेन कोर्स मध्ये आपल्याकडे काय आहे? मेन कोर्स मध्ये तुम्ही पनीर खजाना जो आहे आपला स्पेशल डिश आहे, पनीर खजाना तुम्ही ट्राय करू शकता. आपण काय करतो, त्याच्यामध्ये पनीरला आपण मॅरिनेट करून त्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉरला मॅरिनेट करून आपण डीप ऑइलमध्ये फ्राय करतो. त्याचे पीसेस करून तुम्ही ते रेड ग्रेव्ही सोबत रोटी किंवा चपाती सोबत तुम्ही सर्व करू शकता. अप्रतिम आहे. थाळीमध्ये आपल्याकडे वगैरे काय असतं? थाळीमध्ये आपल्याकडे बेसिकली 4 प्रकारच्या थाळी आहेत. पण आमच्यातल्या मोस्ट फेवरेट आमच्या थाळी आहेत. एक महाराष्ट्रीयन थाळी आहे, एक डिलक्स थाळी आहे. महाराष्ट्रीयन थाळीमध्ये तुम्हाला ट्रॅडिशनल महाराष्ट्रीयन भरलेलं वांग भेटतंय, पिठलं भेटतंय. पिठल्यासोबत तुम्हाला चपाती, भाकरी किंवा रोटी असे 3 ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये. राईस, डेझर्ट, बाकी सगळ्या अकम्पनिड गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि डिलक्स थाळीमध्ये तुम्हाला तुम्ही पनीरचे जर चांगले रुचकर खवय्ये असाल, पनीर मिक्स व्हेजचे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये पनीरची एक भाजी भेटते, एक मिक्स व्हेज भेटतं आणि दाल फ्राय, राईस, पापड, रोटी, बाकी सगळे डेझर्ट सोबत अकम्पनिमेंट सगळे तुम्हाला येतात. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला ओव्हरऑल तुम्हाला पनीरचं पण तुमची हाऊस भाग पुरवता येते आम्हाला. आणि तुम्हाला मिक्स व्हेज जर खायचं असेल तर तुम्ही मिक्स व्हेज सुद्धा त्याच्यामध्ये घेऊ शकता. सरांनी जे नाव सांगितलं आपल्याला, चीज सोनेरी कबाब, त्याची रेसिपी स्टार्टर मधली आपण बघूया त्याच्या लाईव्ह किचन. चला बघूया. हॉटेल राधाकृष्णच्या किचनला आलोय आपण आणि चीज सोनेरी कबाबची आपण रेसिपी पाहतो. सुरुवातीला आपण इथं पनीर ग्रेड करून घ्यायचं आहे.
पनीर आहे. आता काय करायचं? मसाला. मसाला काय काय आता टाकायचा बघा याच्यामध्ये. चाट मसाला, मिरची पावडर, नमक, गरम मसाला, धनिया पावडर, जिरा पावडर, एवढा सगळा याच्यामध्ये मसाला ऍड केलेला बघा. याचा काय तर डो तयार करणार आहे. हे काय आहे? साखर आहे. साखर, पिठी साखर. आणि हे बडीशेप, पिसलेली बडीशेप, त्याचं मिक्सचर आहे बघा. ते आता एकत्र करायचं. भाजलेली डाळ. आता याचं मिश्रण करून घेणार. मिश्रण करून घ्यायचं आहे. आता पाणी वगैरे काय टाकायचं ना? आहे असंच आहे असं याचं मिक्सचर करून घ्यायचं बघा. मिश्रण करून घ्यायचं आहे. हे आपलं मिश्रण तयार झालं. कलर बघू शकता तुम्ही कसा त्याला ते एकत्र केल्यामुळे तसा कलर आलेला आहे. आणि पाणी घातलेलं नाही अजून. डो आता त्याचा तयार झालेला आहे बऱ्यापैकी. आता पुढली प्रोसेस काय असणार आहे? आता याला त्याचे पकोडे बनवायचे. बर, गोळ करून घ्यायचे. गोळे करून घ्यायचे. याच्यामध्ये कोफ्ता टाईप आहे काय? हा, कोफ्ता चीज स्टफ करायचं याच्यामध्ये. गोल 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 करून घेतले बघा. आणि हा, चीज याच्यामध्ये आहे. चीज जाणार आहे. चीज स्टफ करायचं. चीजचा गोळा केलेला आहे, क्रश केलेला चीजचा, आणि आतमध्ये जाणार आहे. मला वाटतं थोडासा कोफ्ता टाईप मध्ये येते. आणि हे फ्राय करायचं. याच्यावर आता हे येणार आहे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा. त्याचं कोटिंग आहे. हे मिश्रण चाट मसाला, कॉर्नफ्लॉवर, मैदा आणि पाणी आणि लाल मिरची पावडर, लाल मिरची कोटिंग. तर त्याच्यामध्ये हे ऍड त्याच्यामध्ये आता हे कोटिंग करून घेणार. आणि त्याच्यानंतर बारीक शेव दिसते. बारीक शेवला हे याच्यावर बारीक शेव लावणार. शेवट डायरेक्ट मिक्स केलं बघा. शेव आहे, बारीक शेव. बारीक शेव आणि फ्राय करायचं आता. याच्यानंतर हे डी होणार आहे. हे फ्राय होणार आहे. असं डो होणार आहे याचं. मला पण एक्साइटमेंट आहे की तयार झाल्यानंतर त्याची टेस्ट कशी लागते. तर आपला चीज सोनेरी कबाब इकडे डीप फ्राय करायचं चालू आहे बघा. आणि आता तुम्हाला हे डायरेक्ट तयार झाल्यानंतर डिश दाखवतो. स्टार्टर मध्ये यांच्याकडे भरपूर वरायटी आहेत राधाकृष्ण हॉटेलमध्ये. त्याच्यामधलं आपण त्यांचं स्पेशल त्यांनी सांगितलं की ही चीज सोनेरी कबाब. तर हे आपण घेतलेलं आहे. अशा प्रकारची ही डिश येत्या. दिसायला तर एवढं जबरदस्त दिसायला लागलंय बघा. त्याच्यामध्ये आतमध्ये चीजचं स्टफिंग केलेलं आहे आणि वरनं जे मटेरियल केलेलं होतं ते असं टाईपमध्ये येते. आणि त्याबरोबर हे दही चटणी येते. तर आपण ट्राय करून बघूया. सिंगल पहिल्यांदा आपण हे असं खाऊन बघा विदाऊट चटणी. चीज आहे त्यामुळं जबरदस्त वाटायला. वा, बडीशेप जे टाकलेली होती, बडीशेप पावडर, तर त्याचा फ्लेवर एकदम मस्त होतो त्याला. आणि चीज मुळे जबरदस्त टेस्ट लागते. चटणी वरती ट्राय करून बघतो मी यांची दही चटणी. वा, स्टार्टर असं म्हणजे मेनकोर्स रस्ता असेल. मेनकोर्स येणारच आहे आपण. पण मला कबाब लय आवडलं, भारी आवडलं. जे व्हेज लोक कबाबसाठी विचारत होते की आपल्याला व्हेज हॉटेल पाहिजे, तर कबाब 100% तुम्ही ते ट्राय करू शकताय. बेस्ट आहे. स्टार्टर नंतर आपण मेनकोर्स वळले. आणि राधाकृष्ण हॉटेलची की प्युअर व्हेज आहे त्या हॉटेलच्या 2 डिश या थाळ्या आहेत. आता आपण बाकी थाळ्या जे बघतोय ते एक तर ताटामध्ये असते. तर हे तसं नाही केलेलं. पण टेस्ट आपण बघणार आहे. पहिला तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये काय काय येते. महाराष्ट्रीयन थाळी आहे. त्याच्यामध्ये भरलं वांग आहे, परत हे दाल फ्राय आहे, तर हे पिठलं आहे, इकडे आपल्याला गुलाबजामुन मिळते, व्हाईट राईस, त्यामध्ये ठेचा, लोणचं आणि ही कोशिंबीर, आणि त्याच्याबरोबर मी घेतलं बीट रोटी. तर एवढं सगळ्या थाळीमध्ये येते. महाराष्ट्रीयन थाळीमध्ये 180 रुपये थाळीची किंमत आहे. आणि ही जी थाळी आहे ह्या थाळीचं नाव आहे डिलक्स थाळी. तर ह्याच्यामध्ये मिक्स व्हेज, दाल फ्राय, इथं आपल्याला पनीरची सब्जी मिळणार आहे, इकडे व्हेज पुलाव आहे, रायता आणि ही गुलाबजामुन, आणि त्याच्याबरोबर मी घेतले आहे व्हीट रोटी. तर सुरुवात आपण महाराष्ट्रीयन थाळीपासून करूया. भरलं वांग ट्राय करून बघणार आहे मी. तर मस्तपैकी भरलं वांग खायची जी चव जी असते जबरदस्त. वा, एकदम घरगुती टाईप जसं टेस्ट असत्या तर त्या मापान टेस्ट लागत्या. असं काही जास्त मसाला वगैरे टाकलाय असं काही विषय नाही.
वीट रोटी बरोबर पिठलं पण जे आपलं महाराष्ट्रीयन खायला शोभायसारखं जे पिठलं आहे ते पिठलं पण ट्राय करून बघा. वा. एक नंबर विषय आहे महाराष्ट्रीयन थाळीचा. गुलाबजामुन आपण नंतर बघूयाच, पण दिसायला जबरदस्त दिसणारी ही डिलक्स थाळी ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी काय काय येते. सुरुवात आपण ही पनीरची जी भाजी आहे ते आपण सुरुवात करूया. मेन ह्याच्यामध्ये काय असते, ग्रेव्हीची टेस्ट, आणि ती उत्तम आहे. बेस्ट म्हणजे बेस्ट आहे. ग्रेव्ही जर चांगली असेल तर त्या भाजीला सगळी चव राहत्या, आणि हॉटेलच्या हायजीन बरोबर त्याची ग्रेव्ही सॉट टॉप आहे. ते आहे मिक्स व्हेज. वा. 220 रुपये या थाळीला ही क्वालिटी जर असेल, टॉप क्वालिटी, एकदम टॉप क्वालिटी, मला लय आवडलं. त्यामुळे कराडकर तुम्ही जर व्हिडिओ बघत असला तर 100% ह्या थाळ्या ट्राय करायसाठी तुम्हाला ती यायला लागते. आणि बरेच कमेंट पडत होत्या की आम्हाला व्हेज हॉटेल सांगा, व्हेज हॉटेल सांगा. तर त्यासाठी बेस्ट हॉटेल आहे पनीर खजाना. तर ते आपण थोडंसं ट्राय करून बघूया. त्या पनीर खजानाची जी प्राईस आहे तर ती 260 रुपये राहणार आहे. ह्याच्यामध्ये हे पकोडा टाईप असं येते स्टफ केलेलं, आणि त्याच्यावरती ह्यांची ग्रेव्ही जी आपण बघितली थोडीशी आपण ट्राय करून बघूया ह्याची टेस्ट कशी आहे. कारण डिश यांच्याकडं सर म्हटले की आपल्याला 300+ डिश आहेत. भरपूर पनीरचं वगैरे स्टफिंग आहे बघा यात. वा, इथं लागली चोप, फुल गॅरंटी, तो हलणार नाही. 100% एक नंबर वाटतो मला. आणि खास करून डिश खाल्ल्यावर तर एकदम मन तृप्त झालं. तुम्ही पुण्याला जरी चालला असला तर मला पुण्याचं वगैरे जे जाणार आपले आहेत खवई लोक ते फोन करतात की आम्हाला हॉटेल सांगा म्हणून. तर व्हेजसाठी हे हॉटेल तुम्हाला बेस्ट आहे असं मी सांगेन. तर यांच्याकडं भरपूर प्रकारचं, मी तुम्हाला बोललो, डेझर्ट आहे, परत ना मस्तानी वगैरे आहे, शेक्स आहेत, आणि वेगवेगळ्या पद्धतीचं यांच्याकडं ड्रिंक वगैरे मिळते. तर त्यातलं आपण हे मस्तानी घेतलं स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे, आणि हे मँगो फ्लेवर आहे. तर आमचं रसोया खाणार आहे, आणि ही मी टेस्ट करून बघणार आहे. मला जेवणाबाबतीत जर म्हणला व्हेजमध्ये कराडमधलं बेस्ट हॉटेल असं म्हणतात तर काय हरकत नाही. आणि जास्त मला माहीत नाही, पण कराड कोल्हापूर रोडचं ते बेस्ट हॉटेल असलं तर म्हणत तर काय हरकत नाही. एवढ्या भारी क्वालिटीची चव आहे, आवडलं मला. एंड आपण हे पिऊन करणार आहे, ह्याची पण क्वालिटी बघूया. वा, मस्त आहे. एवढ्या जबरदस्त क्वालिटीज लागते, मला लय आवडलं. त्यामुळे या नक्की विजिट करा राधाकृष्ण हॉटेलला, आणि प्युअर व्हेज जेवणाचा आनंद घ्या. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी चॅनलचं नाव आहे जाऊ देतं खाऊ मजेत राहू. आणि आपलं फेसबुकला सुद्धा पेज आहे, तिथे सुद्धा फॉलो करा. इंस्टाग्राममध्ये पेज आहे, तिथे सुद्धा फॉलो करा. त्यानंतर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओ.